मी अरुण घोडके. शिवचिंतन. बुंदेलखंडचा तेजस्वी राजा चंपतराय बुंदेला शौर्य, निष्ठा आणि पराक्रम यांचा एक सुंदर मिलाप होता. त्यांचा वीरपुत्र छत्रसाल पुढे स्वतंत्र बुंदेलखंडाचा प्रणेता ठरला. चंपतरायांनी सिंहासनाचा वारसा जपत असताना राज्य रक्षणाच्या कामी त्यांनी औरंगजेबालाही मदत केली. परंतु क्रूर औरंगजेबाने पुढे दगाफटका केलाच. त्यातूनच निराश होऊन चंपतराय आणि त्यांची धर्मपत्नी लालकुंवर यांनी शौर्य मरण पत्करले. ही वार्ता कानी पडताच 15-16 वर्षाचा कोवळा परंतु अग्निज्वालेसारखा धगधगता छत्रसाल अंतःकरणामध्ये प्रतिशोधाची ज्वाला घेऊनच उभा राहिला. त्यांचे आपल्या मात्यापित्याचा अपमान घ्यायचा ठरवले आणि तो तडक स्वराज्यात शिवछत्रपतींच्याकडे आला आणि नम्रतेने आपली व्यथा सांगितली. तेव्हा शिवराय म्हणाले, वीर छत्रसाल, हिंदवी स्वराज्याचा मशाल तू आपल्या बुंदेलखंडामध्ये ने. अन्याय अत्याचाराविरुद्ध तलवारीने पराक्रम गाजव. शौर्य तुझी वाट पाहत आहे. तुझी जन्मभूमी तुलाच मुक्त करायची आहे. तू बुंदेलखंड स्वतंत्र कर. आणि महाराजांनी एक राज तलवार छत्रसालच्या कमरेला बांधली. साहस, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची ती पवित्र अशी निशाणी होती. पुढे छत्रसालने बुंदेलखंड मोंगलांच्या जोखडातून मुक्त केला आणि त्या भूमीला स्वातंत्र्याचा खराखुरा शिवसूर्य दाखवला. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.